बुद्ध धम्म आणि संघाला विनम्रतापूर्वक आणि श्रद्धापूर्वक त्रिवार अभिवादन करून बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण धम्मक्रांतीला जीवितपर्यंत समर्पित राहू. आज या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सब्रह्मचारी बंधू, आपण सर्व या कार्यक्रमाचा आयोजक, दृश्य आणि अदृश्य स्वरूपात ज्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेला सहकार्य केलं असेल, आपण सर्व या ठिकाणी उपस्थित जण विश्वातील तमाम मानव मात्र आणि सृष्टीतील संबंध सत्वरूप सर्वांच्या प्रती अनंतपार मंगल मैत्री असीम असीम मंगल कामना व्यक्त करतो. तथागतांचा उपदेश तुम्हाला सांगण्याच्या आधी उपदेश ऐकणे म्हणजे काय हे मी आधी लक्षात आणून देतो. आपल्या एका उपदेशाच्या सभेमध्ये भगवान बुद्ध श्रोत्यांच्याकडे पाहून असं म्हणतात की उपदेश ऐकण्यासाठी येणारे लोक 3 प्रकारचे असतात. बुद्ध सांगतात, उपदेश ऐकणाऱ्या लोकांच्या मध्ये असणाऱ्या लोकांना मी 3 प्रकाराने पाहतो. पहिल्या प्रकारचे असणारे जे लोक असतात ते उलट्या डोक्याचे असतात. त्यांना हीन मानलं जातं, त्यांना दरिद्र मानलं जातं, त्यांना कोणत्याही प्रकारचं समाधान जगण्यामध्ये मिळत नाही, त्यांना मनुष्य जीवनाचा कोणताही आनंद मिळत नाही, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची संपत्ती असत नाही, ती स्वतः तर मिळवत नाहीत, पण पूर्वजांनी मिळवून दिलेली असेल तर त्या संपत्तीचा चुकीच्या मार्गाने ते विनाश करत असतात. असे लोक हीन मानले जातात, नीच मानले जातात, दारिद्र्यात आपले जीवन जगतात, उलट्या डोक्याचे असतात. त्याचं पुढे वर्णन करताना बुद्ध सांगतात की एखाद्या परिषदेत, एखाद्या धम्मसभेत हे लोक येतात, आल्यानंतर आपल्या आसनावर बसतात, त्यांच्या समोर जेव्हा बुद्ध उपदेश करतात किंवा बुद्ध पुत्र भिक्खू उपदेश करतात, तेव्हा ऐकत असताना ते मनामध्ये असं धारण करतात की हा उपदेश म्हणजे विशुद्धीचा मार्ग, प्रकाश मार्ग. हा उपदेश म्हणजे प्रारंभिक, मध्य आणि अंतिम अवस्थेत कल्याणकारक आहे. उपदेश ऐकत असताना ते असं मानतात, मनामध्ये ते धारण करतात, परंतु त्याला ते संकलित करत नाही, मनामध्ये त्याला स्थापित करत नाही. ढोबळ भाषेत एक म्हण म्हटली जाते, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. त्याप्रमाणे एका कानाने ते ऐकतात, दुसऱ्या कानाने सोडून देतात, ते मनामध्ये त्याला धारण करत नाही. जेव्हा ते धम्मसभेतून उठून जातात, उठून गेल्यानंतर एखादा अतिप्रसंग त्यांच्या मार्गामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये उत्पन्न झाला, तर त्या अतिप्रसंगामध्ये योग्य काय, अयोग्य काय, चांगले काय, वाईट काय, कुशल काय, अकुशल काय, मंगल काय, अमंगल काय, सुवर्ण काय, दुवर्ण काय, हे त्यांना ओळखता येत नाही. कारण त्यांच्या मनामध्ये त्यांनी धम्मच धारण केला नाही. ऐकण्यासाठी तर गेले, पण त्यांनी ते आत्मसात केलं नाही, आणि त्यामुळे त्या अतिप्रसंगात त्यांना ते समजत नाही, त्यांना ते जाणता येत नाही. या प्रसंगामध्ये चांगलं काय आहे, वाईट काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, हे त्यांना समजत नाही. त्यामुळे मनुष्य हा सहजपणे अयोग्य असलेल्या, वाईट असलेल्या, अकुशल असलेल्या मार्गाने जात असतो. हा एक स्वभाव आहे मनुष्याचा. चुकीच्या मार्गाने जाणे मनुष्याला आवडते आणि सहजपणे तो जात असतो. परंतु तो तेथपर्यंत जातो जेथपर्यंत जात असताना त्याचे अहित होत असतात, आणि पूर्णपणे अहित झाल्यानंतर जेव्हा त्याला
लक्षात येतं की आपलं संपूर्ण अहित झालेलं आहे, अमंगल झाले. आता तो केवळ पश्चाताप करू शकतो, तिथून पाठीमागे मात्र तो येऊ शकत नाही. मग तो माणूस त्या अति प्रसंगामध्ये अकुशल मार्ग निवडतो, वाईट मार्ग निवडतो, चुकीचा मार्ग निवडतो, अमंगल मार्ग निवडतो. त्यामुळे त्याचा घातपात होतो. यदा कदाचित तो जिवंत राहिलाच तर त्याच्या आचरणामुळे, त्याच्या विचारामुळे, त्याच्या व्यवहारामुळे लोक त्याला नीच म्हणतात, लोक त्याला हीन म्हणतात. कारण त्याने बुद्धाचा धम्म मनामध्ये धारण केलाच नाही, तर त्याच्या आचरणाची शुद्धता त्याच्यामध्ये नाही. बुद्धाचा धम्म त्याने मनामध्ये धारण केलाच नाही, तर त्याच्या विचारामध्ये शुद्धता नाही. बुद्धाचा धम्म त्याने आपल्या मनामध्ये स्थापित केलाच नाही, त्यामुळे त्याच्या व्यवहारामध्ये शुद्धता नाही, आणि म्हणून तो नीच वृत्तीचा माणूस म्हणून ओळखला जातो, तो हीन माणूस म्हणून ओळखला जातो, तो उलट्या डोक्याचा असतो. उलट्या डोक्याचा कसा? तर समजा एखाद्या माणसाकडे कोणीतरी, एखाद्या दयाळू माणसाने रिकाम पाण्याचं भांड दिलं आणि त्याला सांगितलं की बाबा या पाण्यात पाणी भरून ठेव, तुला तहान लागेल तेव्हा तुझ्या कामी पडेल. तर या माणसाने ते भांड जमिनीवर ठेवत असताना सरळ न ठेवता ते उलट ठेवलं. तो त्या भांड्याकडे पाणी घेऊन जातो आणि त्या भांड्यावर पाणी ओततो. त्याला असं वाटतं की हे पाणी भांड्यात जात आहे, पण ते पाणी भांड्यात शिरत नाही. काही वेळानंतर त्याला तहान लागते, तर तहानेनं तो अत्यंत व्याकुळ होतो. त्याला आठवण येते की आपण अमुक ठिकाणी एक भांड ठेवलं होतं, त्यात पाणी टाकलं होतं, आणि तो त्या जागेवर जातो आणि पाहतो तर काय, त्याने ते भांड उलट ठेवलेलं आहे. पाणी भांड्यात न शिरता भांड्याच्या अवतीभोवती गेलेलं आहे. तहानलेल्या, व्याकुळलेल्या अवस्थेत त्याचा मृत्यू होतो. जन्माला आला माणूस म्हणून, पण माणूस मनाची श्रेष्ठता, माणूसपणाची श्रेष्ठता त्याला त्याच्यामध्ये विकसित करता आली नाही. जो एकमेव आधार त्याच्यामध्ये आहे माणूसपणाची श्रेष्ठता विकसित करण्याचा, आणि तो म्हणजे धम्म. धम्म म्हणजे बुद्धाची, तथागतांची शिकवण, ती त्याने मनामध्ये स्थापित केली नाही. जन्माला आला किड माकोडासारखा, जनावरासारखा, पशुपक्षासारखा, आणि तसाच मृत्यू पावला, ज्याची कुठेही गिनती झाली नाही, ज्याची कुठेही नोंद नाही. दुसऱ्या प्रकारचा मनुष्य बुद्ध सांगतात. कोणी कोणी धम्मसभेमध्ये, धम्म परिषदेमध्ये उपदेश ऐकण्यासाठी येतात. ते आसनावर बसतात. आसनस्थ असताना, ते उपदेश ऐकत असताना मनामध्ये असं मानतात, असं ग्राह्य धरतात की हा जो उपदेश दिला जात आहे हाच विशुद्धीचा मार्ग, हाच प्रकाशाचा मार्ग, आरंभिक, मध्य आणि अंतिम अवस्थेपर्यंत हाच मार्ग कल्याणकारक ठरणार आहे. परंतु केवळ ऐकेपर्यंत ते मानत असतात, मनामध्ये ते धारणही करत असतात. ते मनात धारण करत असतात की बुद्ध किंवा बुद्धपुत्र सांगतात हाच मार्ग विशुद्धीचा आहे, हाच मार्ग कल्याणकारक आहे. धर्मसभेतून जेव्हा ते उठून जातात, उपदेश ऐकल्यानंतर जेव्हा ते उठून जातात, तेव्हा कधीही ऐकलेल्या उपदेशाचं चिंतन करत नाही. ते कधीच चिंतन करत नाही. आणि मग ते चिंतन न केल्यामुळे एखादा अतिप्रसंग त्यांच्या समोर उद्भवला तर त्यांना सुद्धा त्या अतिप्रसंगामध्ये योग्य अयोग्य, चांगले वाईट, कुशल अकुशल, पुण्य पाप, सुवर्ण दुवर्ण हे कळत नाही. त्यांनाही हे शोधता येत नाही. आणि त्यामुळे ते सुद्धा सोप्या असलेल्या गोष्टीकडे सहज वळतात. त्या अकुशल, त्या अतिप्रसंगामध्ये स्वतःचा बचाव व्हावा यासाठी सोप्या असलेल्या परंतु चुकीच्या, सोप्या असलेल्या परंतु अकुशल, सोप्या असणाऱ्या परंतु अमंगल, सोप्या असणाऱ्या परंतु पापमयी अशा मार्गाचा अवलंब करतात. आणि पुन्हा ते विकृतीकडे जातात. त्यांना उलट्या डोक्याचं असं म्हटलंय, त्यांना हीन म्हटलं जातं. त्यांना हीन म्हटलं जातं, कारण त्यांनी मनामध्ये स्थापन केलेला धम्म कधीही त्याद्वारे त्यांनी चिंतन केलं नाही.
जर चिंतनच केलं नाही तर आचरण कसे करतील? जर मनामध्ये धारण केलेला धम्म त्यांनी त्याचं चिंतनच केलं नाही तर विचार काय करतील? मनामध्ये स्थापन केलेला धम्म त्या धम्माचं चिंतनच केलं नाही तर ते व्यवहार काय करतील? आणि मग त्यांच्या अकुशल असलेल्या, वाईट असलेल्या आचरणातून, वाईट असलेल्या विचारातून, वाईट असलेल्या व्यवहारातून मनुष्य समूहामध्ये, समाजामध्ये ते नीच म्हणून ओळखले जातात, ते हीन म्हणून ओळखले जातात, ते दरिद्र म्हणून ओळखले जातात. कारण अकुशल मार्गाने जाणारा, बुद्धाच्या धम्माचं चिंतन न करता, अनुसरण न करता, विचार 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 आचरण आणि व्यवहार न धारण करता जे जीवन जगत असतात ते लोक, त्यांच्या जवळ जे काही असेल त्याचा विनाश होत असतो. त्यांना ते जोपासून ठेवता येत नाही, त्यामध्ये त्यांना विकास घडवून आणता येत नाही. कारण चांगले काय, कुशल काय, योग्य काय, पुण्य काय, सुवर्ण काय हे त्यांना कळत नाही. अशा लोकांना बुद्ध उलट्या डोक्याचे असे म्हणतात, अर्धबुद्धीचे असं म्हणतात, हाफमॅड असं म्हणतात. उपदेश ऐकायला तर आले होते, परिषदेला आले होते, एकाच नाही तर अनेक परिषदांना जातात, परंतु तरीही हाफमॅड कसे राहिले? अनेक परिषदांना अनेकदा बुद्ध विहारामध्ये जाऊन अर्धबुद्धीचेच कसे राहिले? त्यांच्या बुद्धीचा विकास का झाला नाही? बुद्ध कुठे कमी पडतात का? बुद्ध कुठेच कमी पडत नाही. पण मग हे का घडतं? तर बुद्ध त्याचं उदाहरण देतात की हा अर्धबुद्धीचा, हा हाफमॅड असलेला मनुष्य काय करतो? एक दयाळू तुमच्यासारखा कोणीतरी व्यक्ती त्याला एक रिकामं भांड देतो आणि त्याला म्हणतो की बाबा रे, हे भांड घेऊन जा, या भांड्यात पाणी ओतून ठेव, तुला तहान लागले तेव्हा तुला उपयोगी पडेल. हा हाफमॅड असलेला मनुष्य ते भांड घेतो, त्या भांड्यात पाणी ओतून ठेवतो, भांड सरळ ठेवतो, त्या भांड्यात पाणी भरून ठेवतो, आजूबाजूला जातो, काहीतरी काम करेल. थोड्या वेळानंतर जेव्हा त्याला तहान लागते त्यावेळेला त्याला याची आठवण नाही की त्यानेच कुठेतरी पाणी भांड्यात भरून ठेवलंय. हाफमॅड आहे ना तो, आहे की नाही हाफमॅड? आणि म्हणून तो अर्धबुद्धीचा माणूस तहानलेल्या अवस्थेत व्याकुळ होऊन त्याचा मृत्यू होतो. पशु पक्षी प्राणी, सरपटणारे विषारी जंतू, पाण्यावर तरंगणारे जंतू यांची कुठे गिनती होत नाही, कोण मेला कोण जिवंत आहे. मग माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर त्या माणसाची गिनती व्हावी, त्या माणसाचं अस्तित्व असावं. 45 वर्ष बुद्धत्व प्राप्तीनंतर भगवान सम्यक संबुद्धांनी जो काही उपदेश केला त्याचा केंद्रबिंदू माणूस आणि माणसाचं मन आहे. 45 वर्ष भगवान बुद्धांनी जो काही उपदेश केला, 82,000 स्कंदामध्ये, स्कंद म्हणजे आपण त्याला विषय म्हणू, 82,000 विषयात भगवान बुद्धांनी जो काही उपदेश केला त्या संपूर्ण उपदेशाचा केंद्रबिंदू माणूस आणि माणसाचं मन आहे. जर बुद्धाच्या उपदेशाचा केंद्रबिंदू माणूस असेल तर अर्थातच माणसाचा विकास व्हावा हा धम्माचा उद्देश आहे. जर बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू माणसाचं मन असेल तर माणसाच्या मनाचा विकास व्हावा हा धम्माचा उपदेश असेल. हाच भगवान बुद्धाच्या उपदेश करण्याचा उद्देश असेल आणि तोच आहे. बुद्धांनी माणसामध्ये आणि पशूंच्या मध्ये किंवा माणसाच्या व्यतिरिक्त असलेल्या सत्वरूपांच्या मध्ये एक साम्य दाखवलं, एक फरक दाखवला. एक साम्य असं दाखवलं की बुद्ध असं सांगतात की माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्न पाण्याची आवश्यकता आहे. अन्न पाणी सेवन करून माणूस जिवंत राहतो. त्याचप्रमाणे माणसाच्या व्यतिरिक्त असणारे पशु पक्षी प्राणी जीव जंतू हे सुद्धा प्रकृतीने त्यांना ठरवून दिलेल्या आहाराचं सेवन करून जिवंत राहतात. त्यांना आहाराची आवश्यकता आहे. जशी माणसाला आहाराची आवश्यकता आहे तसं माणसाच्या व्यतिरिक्त असलेल्या इतर सत्वरूपांना सुद्धा आहाराची आवश्यकता. ही झाली एक समानता माणूस आणि माणसाच्या व्यतिरिक्त असलेल्या सत्वरूपांच्या मध्ये, म्हणजे पशु पक्षी प्राणी जीवजंतूंच्या मध्ये. पण एक फरक आहे आणि तो फरक फार मोठा आहे.
तो फरक फार अर्थपूर्ण आहे असं बुद्ध लक्षात आणून देतात. तो फरक काय आहे तर बुद्ध असं सांगतात की माणसाला जिवंत राहण्यासाठी जरी अन्न पाण्याची आवश्यकता असेल, आवश्यकता जरी असेल, तरी मात्र माणसाला माणूस बनण्यासाठी संस्काराची अनिवार्यता आहे. आवश्यकता आणि अनिवार्यता बुद्धांनी उल्लेख केला दोन प्रकार. माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्नाची अन्न पाण्याची आवश्यकता जरी असेल, तरी मात्र माणूस बनण्यासाठी संस्काराची अनिवार्यता. आवश्यक असलेल्या गोष्टी एखाद्या वेळेला नाही मिळाल्या तरी चालून जात, पण जे अनिवार्य आहे ते जर नाही मिळालं तर मग मात्र भागत नाही. जसं आपल्याला अन्न पाणी आवश्यक आहे, आपण उपाशी राहू शकतो. 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवसही कोणी कोणी उपाशी राहू शकतात. परंतु माणसाला कपडे अनिवार्य आहे, अन्न पाणी आवश्यक आहे. आवश्यक असलेलं अन्न पाणी 8 दिवस नाही मिळालं तरी चालेल, परंतु अनिवार्य असलेले वस्त्र माणसाला 8 दिवस नाही मिळाले तर चालेल का? चालत नाही. आणि हा फरक माणसामध्ये आणि पशुमध्ये आहे असं बुद्ध लक्षात आणून देतात. म्हणजेच माणसाचा विकास कशा प्रकारे व्हावा यासाठी भगवान बुद्धांनी 82,000 स्कंदामध्ये 45 वर्ष उपदेश केला. तर आपणाला त्याचं मूल्य वाटत नाही, आपल्याला त्याची किंमत वाटत नाही. मी का कठोर भाषेमध्ये मगाशी बोललो? एक राजपुत्र ज्याला पावसाळ्याचा वेगळा महाल, ज्याला हिवाळ्याचा वेगळा महाल, ज्याला उन्हाळ्याचा वेगळा महाल, 24 तास अति सुंदर असलेल्या कुमारिका अर्धनग्न अवस्थेत 24 तास ज्यांच्या अवतीभोवती घिरट्या घालतात, एवढ्या ऐश्वर्याला सोडून, जगत सुंदरी असलेली पत्नी सोडून, गोंडस बाळ सोडून राजपुत्र सिद्धार्थ गौतम परिव्राजक बनतात माणसाच्या दुःखावर उपाय शोधण्यासाठी. त्यातला माणूस मी आहे असं मला आणि तुम्हाला, आपणाला प्रत्येकाला वाटून घ्यायचं आहे. तर कळेल बुद्धाच्या परिश्रमाचं मूल्य. मी म्हटलं तुम्हाला की तुम्हाला मजाक वाटली का? थोडं मोठ्या आवाजात बोललो. इकडे एका माणसाच्या पोटात काहीतरी दुखलं. माझा उपदेश झाल्यानंतर भेटतो मी त्या माणसाला. ही मस्करी नाहीये. एक राजपुत्र 45 वर्ष लोकांच्या घरी जाऊन अन्न मागून जीवन जगतो आणि उपदेश करतो. तो कोणासाठी? तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. त्याची किंमत काही असू नये. तुमच्या एखाद्या बापाने, तुमच्या एखाद्या भावाने, तुमच्या एखाद्या चुलत्याने, आजोबाने काही कष्ट करून मिळवला असेल, तर तुम्ही म्हणता की नाही माझ्या बापदाद्याची जायजात आहे, मला जीवाजतन जपायची आहे. अरे जी चोर चोरून नेणार आहे, जी राजा जप्त करणार आहे, जी आगीत जळून जाणार आहे, जी नदीच्या पुरात वाहून जाणार आहे, त्याची जतन करणार आहात तुम्ही. बुद्धाची विरासत आपल्या हातात आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे आपल्याला मिळवून दिलंय. त्याची काही कृतज्ञता आहे? बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत काही कृतज्ञता आहे? बुद्ध धम्म समजून घेणं ही एवढी सहज गोष्ट नाही, परंतु ती एवढी सहज आहे की त्यासाठी तुमच्यामध्ये जगण्यात शिस्त असली पाहिजे. तुमच्यामध्ये जगण्यात शिष्टाचार असला पाहिजे. मगाशी बंतेजीने उल्लेख केला होता नागपूरच्या धर्मांतराचा. ते म्हणले त्यावेळेला तुम्हाला थोडं टोचलं असेल. मजाक मध्ये म्हणले की बाबासाहेबांनी बरं झालं विदर्भातच दीक्षा दिली, इकडं दिली नाही ते बरं झालं. टोचलं असेल ना थोडं तुम्हाला. त्याला थोडस विस्तारित करून मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला उपकाराची जाणीव नाही. तुम्हाला म्हणजे इथे बसलेल्या लोकांनाच नाही, तर तुमच्या सारख्या असणाऱ्या जगातल्या कोणत्याही माणसांच्या बाबतीत मी हे वाक्य बोलतो की तुम्हाला बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव नाही, बाबासाहेबांच्या बद्दल कृतज्ञता नाही, बाबासाहेबांच्या बद्दल निष्ठा नाही, बाबासाहेबांच्या बद्दल आदर नाही. मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो. नागपूरच्या दीक्षा मैदानावर 6.5 लाख लोक जमले होते. बाबासाहेबांचं एका वाक्यात त्यांना आव्हान होतं. विनंती केली नव्हती बरं बाबासाहेबांनी कधीच कोणाला विनंती केली नाही. त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो. 1935 ला बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली आणि 1936 ला मुंबईमध्ये एक मुंबई इलाखा महार परिषद भरवण्यात आली होती. 4 दिवस ती परिषद चालली होती. धर्मांतराचं उद्दिष्ट समूहाने लक्षात आणून देण्यासाठी महारांची वेगळी परिषद, मातंगांची वेगळी परिषद,
सांबारांची ढोरांची वेगवेगळी परिषद, अशा परिषद आयोजित केल्या. त्यातली पहिली परिषद मुंबई इलाका महार परिषद. 4 दिवसाची परिषद होती. 4 दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी त्या परिषदेत भाषण केलं आणि भाषणाच्या शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी धर्मांतर करणारा ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ज्यांची कोणाची इच्छा असेल त्यांनी माझ्या सोबत यावं. उलट कमी लोक आले तर माझं काम हलकं होईल. बघा, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले उलट कमी लोक आले तर माझं काम हलकं होईल. इथे तुम्हाला विनंत्या कराव्या लागतात. तुम्ही बुद्धविहाराच्या आसपास राहत असाल, वंदनेची वेळ झाली किंवा 14 एप्रिल विजयादशमीचा कार्यक्रम आला की मोठमोठ्याने गर्जना केली जाते, आरडाओरडा केला जाते. परिसरातील बौद्ध उपासक उपासिकांना विनंती करण्यात येत आहे, वंदनेची वेळ झाली आहे बुद्ध विहारात, अजून काही कोणाला उपकार करण्यासाठी जात. हे सगळं उलट चालू आहे. बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाच्या, सिद्धांताच्या, मार्गदर्शनाच्या उलट चालू आहे सगळं. बुद्ध तर 2600 वर्षापूर्वीचे. जोपर्यंत त्याचं मूल्य तुम्ही जाणणार नाही तोपर्यंत त्या गोष्टी तुम्हाला सुखद ठरणार नाही. आणि त्या सुखद ठरल्या पाहिजे, त्या ठरल्या पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये सर्वात अनमोल जर काही असेल तर ती वेळ आहे, जी एकदा गेली तर पुन्हा येत नाही. जगातला सर्वात श्रीमंत माणूस मागे गेलेली वेळ विकत घेऊ शकत नाही. आणि ती अनमोल असलेली वेळ जर तुम्ही या ठिकाणी देत आहात आणि ती जर व्यर्थ जात असेल तर काय जगणं आहे? जगण्यामध्ये साध्य काय होणार आहे? काय साध्य होणार आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. एक पत्रक आहे बाबासाहेब आंबेडकरांचं आणि त्यावर एक वाक्य आहे की नागपूरला दीक्षा मैदानावर धर्मांतरात सहभागी होण्यासाठी येणाऱ्यांनी फाटके जरी असतील तरी पांढरे शुभ्र वस्त्र घालून यावे. एक वाक्य आहे त्यावर. फाटके जरी असतील तरी पांढरे शुभ्र वस्त्र घालून दीक्षा समारंभामध्ये सहभागी व्हावं. 6.5 लाख लोकांच्या मध्ये बियाला कोणी रंगीन कपड्याचा माणूस नव्हता. बियाला त्यावेळेसच्या 1956च्या आपल्या पूर्वजांच्या घरामध्ये काय होतं बरं? त्या धोतरावरच्या, त्या काष्ट्याच्या लुगड्यावरच्या माणसांच्या मध्ये, बायांच्या मध्ये त्यांच्याजवळ काय होतं? काहीच नव्हतं. बाबासाहेबांची निष्ठा मात्र त्यांच्यासोबत संपत्ती सारखी होती आणि ते त्याच्या जगण्याचा आधार होता. जीव गेला तर चालेल पण बाबासाहेब आंबेडकरांशी बेईमान होणार नाही अशी वृत्ती त्यांच्यामध्ये होती. त्यांचेच रक्त आपल्यात आहे, त्यांचेच वारस आपण आहोत. आज आमच्याकडे जळ म्हणता जळना, परंतु बौद्ध धर्माच्या परिषदेत आलेले लोक रंगीबेरंगी कपड्यामध्ये येतात. हे संस्कृती माहिती नाही. कोणताही धर्म संस्कृतीशिवाय अस्तित्वात राहत नाही. कोणत्याही धर्माचा आधार त्या धर्माची असणारी संस्कृती आहे. तुमच्यापैकी कोणी लोक गुरुद्वाऱ्यात गेले असाल. गुरुद्वाऱ्यात जात असताना तुम्ही किती तिरंदाज असाल तरी तुम्हाला डोक्यावर कपडा घेतल्याशिवाय आतमध्ये जाता येत नाही. त्या धर्माची ती संस्कृती आहे. मुस्लिमांच्या मस्जिदीत जर तुम्ही जात असाल तर त्या मस्जिदीत जाणाऱ्या प्रत्येक माणसाला डोक्यावर अर्धचंद्रासारखी ती टोपी घातल्याशिवाय मस्जिदीत प्रवेश मिळत नाही. बौद्ध धर्माच्या संस्कृतीमध्ये तुम्हा ग्रस्त आणि गृहिणींच्यासाठी पांढरे वस्त्र अनिवार्य आहेत धार्मिक प्रसंगामध्ये. एरवी जनरली तुम्हाला जीवन जगायचं तसं जगा, परंतु बौद्ध धर्माच्या धार्मिक व्यवहारामध्ये, धार्मिक कार्यामध्ये, बुद्ध विहारामध्ये, धार्मिक समारंभामध्ये सहभागी होत असताना तुमच्या अंगावर पांढरेच वस्त्र असले पाहिजे, तर तुम्ही इमानदार आहात. नाहीतर तुम्ही जगण्याचा टाइमपास करत आहात, नावाला बाबासाहेबांचं नाव घेत आहात, बेईमान आहात बाबासाहेबांच्या सोबत. बाबासाहेब सांगून गेले की बौद्ध धर्मात धर्मांतरात येत असताना पांढरे कपडे घालून या. ते लोक गेले. पर चंद्रपूरची गोष्ट तुम्हाला सांगतो. चंद्रपूरला 3.5 लाख लोक आले. त्याचं बी आर आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण आणि लिखाण यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याचं वर्णन असं केलेलं आहे की चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या 4-6 जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये एकाही दुकानात पांढरा कपडा शिल्लक राहिला नव्हता. त्या लोकांनी पांढरे कपडे विकत घेऊन टाकले होते. त्या लोकांच्याकडे काय होतं?
काहीच नव्हतं, त्यांना खायला ताट वाट्या नव्हत्या, त्यांना अंथरूण पांघरूण नव्हतं, अंगावर अंगभर कपडे नव्हते, पण बाबासाहेबांचा शब्द, जीव गेला तरी चालेल, बाबासाहेब म्हणाले तसाच जगेल, आणि ते जगले. त्यांचा अंश तुमच्या माझ्यात आहे, परंतु आम्ही मात्र बाबासाहेबांना बेईमान. बुद्ध तर फार दूरचे. मी तुम्हाला सांगत होतो की भगवान बुद्ध धम्म सांगत असताना माणसाला त्यामध्ये माणूस म्हणून केंद्रित का करतात, तर बुद्ध स्वतः एका मनुष्य योनीत जन्माला येतात, स्वतःच्या मनुष्यत्वाचा ते विकास करतात, पशु पक्ष्यांच्या मध्ये किंवा इतर जंतू जीव जंतूंच्या मध्ये स्वतःमध्ये ते फरक शोधतात. आणि म्हणून बुद्धाला अपेक्षित होतं की या जगाच्या पाठीवर वर्तमानात असलेला, भविष्यात ही सृष्टी अस्तित्वात असेपर्यंत जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा माणूस म्हणूनच जगला पाहिजे, आणि प्रत्येक माणसाने त्याचं माणूस पण विकसित केलं पाहिजे. हे तथागतांना अपेक्षित होतं. एक राजपुत्र एवढ्या सगळ्या भौतिक सुख सुविधा सोडून ऐन तारुण्यात वयाच्या 29व्या वर्षी एक राजपुत्र वयाच्या 29व्या वर्षी घरदार सोडतो, आणि त्यानंतर 56, 45 आणि 6 51 वर्ष लोकांनी दिलेल्या अन्नावर आपलं जीवन जगतो. कशासाठी? तुमच्या माझ्यासाठी, आपल्याला आपल्यामध्ये माणूसपण विकसित करायचे यासाठी. दारिद्र्यात जगावं यासाठी नाही, नीच बनून जगायचं यासाठी नाही. मग नीच म्हणून जगणारे कोण? तो उपदेश ऐकण्यासाठी आलेल्या प्रकारात असणारे पहिल्या प्रकारचे लोक. ऐकत असताना ऐकतात, इकडून ऐकलं तिकडून सोडून देतात, मनामध्ये धारण करत नाही. दुसऱ्या प्रकारचे लोक जे नीच असतात, जे अर्धबुद्धीचे असतात, ऐकतात, मनामध्ये धारण करतात, परंतु त्याचं कधीच चिंतन करत नाही. ते जन्माला आले काय, त्यांचा मृत्यू झाला काय, असेच जन्माला आले असाच त्यांचा मृत्यू होतो. बुद्ध तिसऱ्या प्रकारच्या माणसाचं वर्णन करतात. उपदेश ऐकण्यासाठी आलेले तिसऱ्या प्रकारचे लोक एक प्रज्ञाचक्षुला प्राप्त असतात. बुद्ध सांगतात प्रज्ञा म्हणजे विजडम. विजडम म्हणजे ज्ञानाचं सर्वोच्च आकलन, अनुभवाने केलेलं आकलन. बुद्ध म्हणतात तिसऱ्या प्रकारचे लोक प्रज्ञाचक्षुला प्राप्त असतात, संपत्तीवान असतात, रूपवान असतात, शालीन असतात, आणि ज्या ज्या माणसांच्या मध्ये ते जातात त्या त्या माणसांच्या मध्ये त्यांना सन्मान मिळतो, त्यांचा आदर होतो. मग त्यांचं वर्णन करताना बुद्ध सांगतात की हे तिसऱ्या प्रकारचे लोक सुद्धा परिषदेमध्ये उपदेश ऐकण्यासाठी जातात, आसनावर बसतात, बसल्यानंतर ऐकत असताना ते असं ऐकतात. मग तथागतांच्या द्वारे असेल किंवा बुद्ध पुत्रांच्या द्वारे असेल, ऐकत असताना ते मनामध्ये धारण करतात की खरोखरीच हाच एकमेव विशुद्धीचा मार्ग आहे, हाच मार्ग आहे विशुद्धीचं ज्ञान दर्शन आपल्याला देऊ शकतो, हाच मार्ग आहे आरंभिक, मध्य आणि अंतिम अवस्थेत सुद्धा कल्याणकारक ठरलेला आहे, हाच एकमेव मार्ग आहे. श्रद्धेनं तो उपदेश आपल्या मनामध्ये ते धारण करतात. अगदी श्रद्धेनं परिपूर्ण होऊन तथागतांचा तो उपदेश आपल्या मनामध्ये ते स्थापित करतात. परिषद संपल्यानंतर, उपदेश ऐकून झाल्यानंतर जेव्हा ते तिथून उठून जातात तेव्हा जीवनभर त्याचं स्मरण करतात. जेव्हा जेव्हा स्मरण करतात तेव्हा तेव्हा त्याचं आचरण करतात. जेव्हा जेव्हा बुद्धाचा उपदेश ते स्मरण करतात तेव्हा तेव्हा ते त्याद्वारेच विचार करतात. जेव्हा जेव्हा ते बुद्धाचा उपदेश स्मरण करतात तेव्हा त्याद्वारेच ते व्यवहारही करत असतात. आणि म्हणून भगवान बुद्ध त्यांना ज्ञान दृष्टीला प्राप्त झालेला माणूस असं म्हणतात. सौंदर्यवान म्हणतात. सौंदर्य नाकाडोळ्याचं सौंदर्य नाही, रंगारूपाचं सौंदर्य नाही. सौंदर्यवान म्हणजे माणूसपणाच्या सौंदर्याला त्यांनी आकार दिलेला असतो. माणूसपणाचं सौंदर्य, सर्वात मोठा अलंकार माणूसपणाचा जर कोणता असेल तर माणसामध्ये असलेली शिस्त आणि शिष्टाचार हा अलंकार आहे. तुमच्या अंगावर दागदागिने असतात, सौंदर्य वाढावं यासाठी, त्याला अलंकार म्हणतो. तर माणसासाठी सर्वात मूल्यवान दागिना जर कोणता असेल तर माणसामध्ये असणारी शिस्त, माणसामध्ये असणारा शिष्टाचार, तर माणूस सौंदर्यवान आहे. आणि तथागतांना हे अपेक्षित होतं. तथागतांना हेच अपेक्षित होतं, माणसामध्ये असलेला शिष्टाचार हा माणसाचं सौंदर्य.
मग प्रज्ञाचक्षुला प्राप्त असणारे लोक सौंदर्यवान असतात, प्रज्ञाचक्षुला प्राप्त असणारे लोक निरोगी असतात, प्रज्ञाचक्षुला प्राप्त असणारे, ज्ञानदृष्टीला प्राप्त असणारे लोक दीर्घायुष्य जगत असतात, प्रज्ञाचक्षुला प्राप्त असणारे, ज्ञानदृष्टीला प्राप्त असणारे लोक हे सर्वत्र सन्मानित होत असतात. का बरं? कारण तथागतांचा ऐकलेला उपदेश ऐकत असताना ते मनामध्ये धारण करतात, मनामध्ये धारण केल्यानंतर जीवनभर त्याचं स्मरण करतात, चिंतन मनन करतात, आणि ज्याप्रमाणे स्मरण करतात, चिंतन मनन करतात, त्याचप्रमाणे आचरण, विचार आणि व्यवहारही करतात. त्यामुळे त्यांच्या समोर एखादा अतिप्रसंग घडला तर त्या अतिप्रसंगामध्ये चांगले आणि वाईट ते सहजपणे जाणतात, योग्य आणि अयोग्य ते सहजपणे जाणतात, कुशल आणि अकुशल ते सहजपणे जाणतात, सुवर्ण आणि दुवर्ण ते सहजपणे जाणतात. हे जे अकुशल आहे, हे जे वाईट आहे, हे जे अमंगल आहे, हे जे पाप दृष्टीचे आहे, हे माझ्या माणूसपणाचं सौंदर्य हिसकावून घेणार आहे. यामुळे माझ्या माणूसपणाचं सौंदर्य नष्ट होईल, आणि म्हणून माणूस असलेला तो माणूस आपल्या सौंदर्याला, माणूसपणाला जपत असताना चांगले, योग्य, कुशल, सुवर्ण, पुण्य या सर्व अर्थाला जाणून त्या अतिप्रसंगामध्ये योग्य त्या मार्गाची निवड काढतो. आणि म्हणून बुद्ध असं म्हणतात की त्याला जे संस्कार मिळालेले असतात माता पित्यांच्या, पूर्वजांच्या द्वारे, त्या संस्काराला ते संपत्ती म्हणतात. संपत्ती समान त्या संस्काराला ते जपतात, त्या संस्काराचं अनुसरण करतात, येणाऱ्या पिढ्यांना ते संस्कार संपत्ती म्हणून प्रदान करतात. तेव्हा त्यांच्या वंशाचा दिवा हा अगदी प्रज्वलित होतो, प्रकाशमान ठरतो. बुद्ध उपदेश ऐकण्याच्या संदर्भात माणसांची ओळख सांगतात. आता मी तुम्हाला तुमची ओळख सांगितली, तुम्हाला लक्षात आणून दिलंय की तुम्ही उपदेश ऐकण्यासाठी आला आहात. मग त्यातले तुम्ही पहिल्या प्रकारचे आहात, दुसऱ्या प्रकारचे आहात, की तिसऱ्या प्रकारचं तुम्हाला व्हायचं. जे तुम्हाला उलट्या डोक्याचं बनून जीवन जगायचंय, दारिद्र्य म्हणून, नीच म्हणून जगायचंय, तुम्ही खुशाल जगा. की तुम्हाला हाफमॅड बनून जगायचंय, नीच म्हणून, दरिद्र म्हणून जगायचंय, खुशाल जगा. परंतु तुम्हाला जर प्रज्ञाचक्षुला प्राप्त, प्रज्ञावंत म्हणून जीवन जगायचं असेल तर धम्म परिषदेला जा, उपदेश ऐकण्यासाठी जा, जिथे माणसामध्ये असलेल्या माणूसपणाची ओळख करून दिली जाते. बुद्धांनी 45 वर्ष उपदेश केला. मी मगाशी सांगितलं की माणूस आणि माणसाच्या मनाला केंद्रित मानून माणसाला आणि माणसाच्या मनाला विकसित करण्याचा उपदेश बुद्ध करतात. बुद्धाने, मी मगाशी एक गोष्ट सांगितली की संस्कार आणि संस्कृती या दोन गोष्टी माणूसपणाचा अलंकार आहे. पशु आणि माणूस यांच्यामधला फरक सांगत असताना बुद्धांनी सांगितलं की पशुला संस्काराची अनिवार्यता नाही, त्याला आवश्यकताही नाही. पशु पक्ष्यांना, सरपटणाऱ्या विषारी जंतूंना संस्काराची आवश्यकता नाही, अनिवार्यता तर दूरच. आणि हा एवढा मोठा फरक जर आपणाला लक्षात घेता आला तर आपणाला ठरवायचे की आपणाला माणूस बनायचंय की पशु बनायचंय. मग जर आपणाला माणूस बनायचं असेल तर बुद्धांनी दिलेल्या संस्काराशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही, दुसरा कोणताही उपाय नाही. आणि तो जर कोणाला जाणता येत नाही, तो जर कोणी आत्मसात करत नाहीत, तर मग मात्र मनुष्य योनीत जरी ते जन्माला आले असतील, आकाराने जरी ते माणसासारखे असतील, तरी त्यांना माणूस म्हटलं जात नाही, त्यांना माणूस म्हटलं जात नाही. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की जन्माला आला माणूस, नाक, डोळे, हात, पाय माणसासारखे आहेत, छाती, पोट सगळं काही माणसासारखं आहे. पण माणसासारख्या दिसणाऱ्या प्रत्येक माणसाला माणूस म्हणतात का? प्रत्येकच माणूस हा माणूस असतो का? हा प्रश्न जरा माणसाला बुचकळ्यात टाकणार आहे. हे बुद्ध म्हणतात. बुद्ध हे सांगतात की माणूस म्हणून जन्माला आलेला प्रत्येक जण माणूस नाही. असं का म्हणाले बरं बुद्ध? तर आपण नाही का, आपण पाहतो की ज्यांचं खाणं पिणं वेड्या वाकडं, एखाद्या वेळेला पंक्तीला बसलेले लोक, कोणी एखादा माणूस पंक्तीला बसलाय आणि खात असताना त्याच्या हातातून घास गळत आहे, त्याच्या हात इथपर्यंत भरले, त्याच्या ओठाला लागलं, त्याच्या गालाला लागलं, त्याच्या कपड्यावर पडलं. पाहणारे म्हणतात अरे माणसासारखा माणूस आहे, जनावरासारखं खात आहे. सहज बोललं जातं आहे माणूस, परंतु त्याच्यामध्ये माणूस पण नाही, तो पशु आहे.
खातो जनावरासारखं, पीत असताना त्याचं तोंड मचमच वाजतं, चहा पिताना पाणी पिताना मचमच वाजतं, पाणी पिताना पशुचं तोंड मचमच वाजतं, पाणी पिताना पशुच्या तोंडातून आवाज येतो. मग असं जर कोणाच्या तोंडातून आवाज झाला तर त्याला पाहणारे म्हणतात, अरे बघा माणूस माणूस असून पशुसारखा पीत आहे. झोपलेल्या वेळेला पशु कसे आडवे तिडवे झोपतात, जनावर कसेही झोपतात, पण एखादा माणूस, एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री, एखादा तरुण किंवा तरुणी कसे आडवे तिडवे झोपले असतील, हात एकीकडे, पाय दुसरीकडे, कंबर तिसरीकडे, डोकं दुसरीकडे, त्याला पाहणारे म्हणतात, अरे कसा जनावरासारखा झोपला बघा. तो आहे माणूस, जन्माला आला माणूस म्हणून, परंतु त्याच्यामध्ये जनावर पण आहे, त्याच्यामध्ये पशुता आहे. तर बुद्ध अशाच लोकांना, म्हणजे मानव मात्रांना, तुमच्यामध्ये असलेलं पशुपण म्हणजे जनावराचे संस्कार दूर करण्यासाठी बुद्ध उपदेश करतात. बुद्ध त्यासाठी उपदेश करतात आणि तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येकच माणसासाठी बुद्धाचा उपदेश आहे, ना की केवळ बौद्ध म्हणून घेणाऱ्या लोकांच्यासाठी. जगातल्या प्रत्येक माणसासाठी बुद्धाचा उपदेश आहे, माणसाने माणूस बनावं यासाठी. आता बुद्धाचा उपदेश मी तुम्हाला फार डीप मध्ये सांगणार नाही, परंतु थोडक्यात सांगतो. जो दैनंदिन जीवनामध्ये जगायचा उपदेश आहे बुद्धाचा, जो दिवसातून 2 वेळा 4 वेळा तुम्ही ग्रहण करत असता, ज्याला त्रिसरण पंचशील असं आपण म्हणतो. मी केवळ त्रिसरण आणि पंचशीलाचा अर्थ थोडक्यात तुम्हाला सांगतो. आतापर्यंत मी तुम्हाला सांगत आहे की बुद्धाचा उपदेश का ऐकला पाहिजे आणि कसा ऐकला पाहिजे. बुद्धाचा उपदेश ऐकणाऱ्या लोकांच्या मध्ये कोणता गुण असावा, तर त्यांच्यामध्ये शिस्त असावी, शिष्टाचार असावा. बुद्धाचा उपदेश का ऐकायचा आहे, तर प्रज्ञाचक्षुला, ज्ञानदृष्टीला प्राप्त व्हायचंय, संपत्तीवान बनायचंय, प्रतिष्ठित बनायचंय, त्यासाठी बुद्धाचा उपदेश ऐकायचा. आता त्रिसरण पंचशील हा बुद्धाचा एक प्रकारे उपदेश आहे. एकाच वेळेला काही गोष्टी मी तुम्हाला लक्षात आणून देतो. बुद्धांनी एकाच वेळेला त्रिसरण पंचशील शिकवलं नाही, एकाच वेळेला शिकवलं नाही. बुद्धाची आणि धम्माची शरण भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर 7व्या आठवड्यात महाबोधी वृक्षाच्या अवतीभोवती तपस्वानी भल्लिक या 2 व्यापाऱ्यांना